उद्या इथे साधनावर आपलं साधनावर इतर ठिकाणी आम्ही योगा करायला जातो म्हणजे पद्धत होईल योगा योगे नाही म्हणून योगा योग आहे तसं आपण त्याला म्हणतो साधनावर साधनेशिवाय ज्ञानप्राप्ती नाही म्हणून आपण साधनावर आज आणि उद्या बरीच मंडळी आले येतील आणखी 4 प्रकारची आपण इथे साधना करू पहिली साधना आसन दुसरी प्राणायाम तिसरी साधना षटचक्र भेदे आणि चौथी साधना योग नियम हळूहळू मी प्रत्येक वेळेला माहिती देईल अपेक्षा एकच की जी मी माहिती तुमच्यासमोर तुम्हाला सांगेल भेटाळात गावात प्रांतात त्याचा सर्वत्र प्रचार करावा समर्थांनी म्हटलंय जे जे आपण अशी ठावे ते इतराशी शिकवायचं निरपेक्ष भाव ही अपेक्षा आपल्याकडून पहिल्यांदा आपण आसन थोडक्यात वेळीने आता आधीच 15 मिनिटं होऊन गेले जे मी सांगतो त्याचा प्रचार व्हावा या अपेक्षेने सांगतोय इथे प्रवचन द्यायला आलो नाही किंवा विद्वत्ता दाखवायला आलो नाही पुस्तकी विद्वत्ता कोणत्या कामायची नाही जे आपण करतो तेच लोकांना सांगायचं तुकाराम म्हणतात ना तुका म्हणे माझी वाणी मजची उपदेशी मग अनेक लोकांशी ते पहिल्यांदा उपदेश स्वतःला करायचा मग लोकांना सांगायचं हे आपल्याला करायचं आता वेळ आलेली आहे ते युद्ध होत आहे होत असेल तर उत्तम होत हे शुभलक्षण आहे शुभलक्षण आहे सगळा उद्धार होऊन जाईल जगाचा खोटेपणा राहणार नाही होऊ द्यायचे व्हायचं असेल घाबरायचं काही कारण 1000 वर्षाची आपली वैदिक परंपरा आहे असे अनेक आपल्यावर प्रसंग आले हा मामूली प्रसंग जे टिकेल ते टिकेल जे टिकायचं टिकू नये असं असेल ते नष्टच होणार काही घाबरायचं नाही आता वेळ आली वैदिक म्हणजे ज्ञानमय परंपरा काय आहे जगाला समजायची वेळ आली ती आपण समजवली पाहिजे नाव द टाइम हॅज कम पुनर्रचना जगाची होईल आणि जगाला कळेल वैदिक म्हणजे ज्ञानमय परंपरा या परंपरेमध्ये ज्ञानाला प्राधान्य व्याख्यानबाजीला किंवा नुसतं पुस्तकं वाचून आम्ही काय विद्वान लोकांना दाखवण्याची प्राधान्य नाही विद म्हणजे ज्ञान ज्ञानाला प्राधान्य ज्ञान केव्हा प्राप्त होतं पुस्तकं वाचून नाही साधना पुस्तक वाचून माहिती मिळेल यू कॅन कलेक्ट इन्फॉर्मेशन बाय रिडिंग बुक्स नॉट नॉलेज ज्ञानाकरता साधना करावी म्हणून वैदिक परंपरेमध्ये साधनेला महत्व आहे इतर गोष्टीला महत्व नाही इतर परंपरेत ज्या काही परंपरा असतील धर्माच्या तिथे लेक्चरबाजीलाच व्हावं परमेश्वराचं दर्शन घेतात ते नाही फक्त या वैदिक परंपरेत आहे परमेश्वराचं दर्शन घेण्याचा अधिकार आणि अट्टहास फक्त वैदिक म्हणजे हिंदू परंपरेत आहे मग तुमचा तो परमेश्वर तुम्ही निराकार माना साकार माना दर्शन घेऊ म्हणतात माऊली आजी देखील रे आजी देखील पाहायला आहे म्हटलंय कोणी असं म्हणून या वैदिक परंपरेत साधनेवर जोर मग साधना अनेक आहे आपल्या ऋषीमुनींनी सांगून ठेवलं की या साऱ्या विश्वाचं मूळ त्या मानवी शरीरामध्ये जी पिढली ते ब्रह्मांड ब्रह्मांडात जे काही असेल ते इथे आहे इथे जे काही असेल ते सर्वत्र आहे म्हणून कोणतीही साधना सुरू करताना प्रथम शरीरम आद्यम खलु धर्म साधनम शरीरापासून सुरुवात केली पाहिजे हे महत्त्वाचं आहे इतरांनी शरीराला महत्त्व दिलं इतर परंपरेने पण कोणतं महत्त्व दिलं खाओ पिओ मौज करो बस खाओ पिओ मौज करो बस वैदिक परंपरेने शरीराला महत्त्व कशाला ज्ञानाकरता खाओ पिओ मौज करून करता नाही ज्ञानाकरता शरीराला कष्ट द्यावे लागतात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात देह जाळून या केले मी साधने देह जाळला नाही
म्हणून मी योगीदार झालो, ज्ञानेश्वर माऊली बोलतात. वैदिक परंपरेने साधनेला महत्त्व म्हणजे केलं पाहिजे, साधना केली पाहिजे. आजकाल आता ठिकाणी करत मी, संध्याकाळी या जरूर, तिथेच आहे. आजकाल व्याख्यानबाजी खूप वाढली, खूप प्रचार करतात, टी व्हीवरून पैसे देऊन प्रचार करतात. पैसे देतात बरं, फुकट नाही त्यांचे. त्यांनी नाही होणार समाजात साधना केली पाहिजे. त्या साधनेचं मूळ आहे शरीरामध्ये, मानवी शरीर. मानवी शरीर इट्स ए कम्प्लीट फिजिकल प्लेस, पूर्ण आहे, संपूर्ण आहे मानव शरीरात. संपूर्ण जी सृष्टी आहे त्या सृष्टीमध्ये एक पूर्ण तुमचं शरीर असेल आज, हे मानव शरीर आहे. पूर्ण पूर्ण आहे, काही अपूर्ण आहे. आपल्या मस्तकामध्ये इतकी केंद्र आहेत साऱ्या विश्वाला जाणण्याची, त्याला आपण उपयोग करून घेतला पाहिजे. ती आहे साधना. म्हणून शरीरापासून आपण सुरुवात, वी स्टार्ट विथ द फिजिकल प्लेस. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. हे शरीर शुद्ध पाहिजे. समजा आपल्याला मुंबईवरून दिल्लीला जायचं आहे, मोटर काढली, त्याचा ब्रेक, ॲक्सिलरेटर हे सगळं व्यवस्थित पाहिजे की आपण तपासून पाहतो. कशी घेऊन गेलो तर आपण पोहोचणार नाही. मोटर कार व्यवस्थित पाहिजे. त्याप्रमाणे ह्या जीवनाच्या यात्रेवर आपण जाणार, हे उपकरण व्यवस्थित पाहिजे की नाही. आपण शरीर नाही आहोत, शरीर आपलं उपकरण आहे, लक्षात ठेवा. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. म्हणून उपकरण शुद्ध पाहिजे. म्हणून वैदिक ऋषींनी शरीर हे पहिलं साधन आहे, हे उत्तम पाहिजे. म्हणून शरीराला शुद्ध करण्याकरता जी साधना सांगितली त्याचं नाव ठेवलं आहे आसन. हे लक्षात ठेवून सांगा तुम्ही, स्वतः पुढे ठेवू नका. आसन का नाव ठेवलं आहे? इतरत्र पुष्कळ आसनाचे वर्ग चालले आहेत, पण आसन म्हणजे काय त्याचा अर्थ असं त्यांना माहीत नाही. मग काय करता, काय तुम्ही काय करता, नावच माहीत नाही, त्याचा अर्थच माहीत नाही, काय विनाकारण. बरोबर, या परंपरेत सगळं माहीत पाहिजे. आसन, सन म्हणजे टू गो अहेड, टू पेनिट्रेट, समोर जाणे. सन हा म्हणजे सगळं घेऊन. तसं माझ्या शरीरामध्ये माझ्या पायाच्या बोटापासून डोक्यापर्यंत कोणत्या शब्दप्रयोग करतो आपण? आपाद मस्त. लहान मुलापासून तो वृद्धापर्यंत आबाल वृद्ध. आसन सर्व घेऊन कुठेतरी जायचं आहे. कुठे जातो? आता आपण ही सारी बसल्यावर आसनं करू. कुठे जातो? जातो कुठे? ज्ञानाकडे. ज्ञानाची पहिली पायरी शरीर शुद्ध पाहिजे. शरीर माध्यम पहिली, दॅट द फर्स्ट थिंग. हे जर शरीर शुद्ध नसेल ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणून शरीरामध्ये रोग नको कोणता, म्हणून आसन आहे. आणि आसनाचा अर्थ आहे आसन, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये शुद्ध शरीर झालं तर पलीकडे जाऊ. शरीरामध्ये रोग असेल तर ध्यान लागणार नाही. निरोगी शरीर असेल तरच ध्यान लागेल, आणि ध्यान लागेल तर पलीकडे समाधी लागेल, जे ज्ञानाचं परमउच्च शिखर आहे. म्हणून सुरुवातीची गोष्ट शरीर शुद्ध, म्हणून त्याला आसन नाव दिलं आहे. सगळं सांगतो तुम्हाला. आज उद्या जेवढं मला शक्य आहे तुमच्यासमोर माझे प्रचार करायचं मला. आसनं अनेक प्रकारची आहेत. आता मला वेळ नाही. 84 आसनं मानलेली आहेत. पुण्याला एक रस्ता आहे, असं एक आसन, असं एक आसन, असं. इट इज ऑल हंबग, फालतू गोष्टी आहे. आसन 84 आहेत. आणि 84 का, 100 का नाही, किंवा 50 का नाही, त्याचं कारण तुम्ही शोधून काढा. वेळ नाही मला. आय वॉट नो टाईम टू डू. 84 का म्हटलं तुम्ही शोधा. ही वैदिक परंपरा आहे, ज्ञानमय परंपरा आहे. ज्ञानाला घेऊन आपल्याला समोर जायचं आहे. परिपाठी नाही आहे, पिछेचे आई आगे चली असं नाही आहे. जाणून बुजून समोर जाऊ. त्याच्यापैकी आपण काही आज आणि उद्या पाहू, जेवढं जमेल तेवढं करू. आसनामुळे शरीरात रोग राहत नाही. माझ्या अनुभव सांगतो. या शरीराचं वय आता 90च्या घरात गेलं आहे. औषध मला फक्त आता ऑपरेशन झालं होतं इथे पुण्याला,
3 महिन्यापूर्वी तेवढं औषध माहीत नाही, काही गरज नाही औषधाची. शरीर शुद्ध असेल औषधाची गरज नाही, आणि शरीर शुद्ध असेल तर ज्ञानाच्या पायऱ्या भरभर आपण चढतो. ही वैदिक परंपरा आहे. म्हणून आसन नाव ठेवलं. आता आसनापैकी काही आपण घेऊ. 84 का तुम्ही विचार करायचा, त्या पुस्तकात दिल्या साधन वाचा. पहिलं आसन आपण घेऊ पद्मासन. पद्म आसन, पद्म म्हणजे कमळ, कमळाप्रमाणे पायाची रचना असते म्हणून त्याला पद्मासन म्हटलं. आता हे मुंबई शाखेचे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत, राजेश कोल्हापूर, आणि त्या ज्या आता बोलल्या त्या पुणे शाखेच्या प्रमुख आहेत, रंजना परवी. हे करू नका. आता सगळ्यांनी आपण पायासमोर घेऊ. इकडे एक ओळ येऊ शकेल पुरुषांची. आता उजवा पाय डाव्या मांडीवर घ्यायचा. हे उजवा पाय डाव्या मांडीवर. दोन, डावा पाय उजव्या मांडीवर. पुष्कळा नाही. जमत नसेल जबरदस्ती करू नका. काय उद्या परत काही दिवसांनी जमेल. आता हे जमत नाही तुम्हाला, सहज आसन करा. सहज आसन करून जा. सहज बसायचं, असं बसायचं. ज्यांना जमलं छान, उत्तम. नाही जमत ताईबाई जबरदस्ती करायची नाही. पद्मासन. पाहता पायाची रचना कमळाच्या पाकळ्या असतात ना त्याच्याप्रमाणे, म्हणून पद्मासन. आता जसं आपण काही घरी नवीन वस्तू आणली, मिठाई, आता आजकाल ते राहिलं नाही. पहिले देवाला नैवेद्य दाखवतो आपण, म्हणून या आसनाचा नैवेद्य पहिल्यांदा देवाला द्यायचा. कोणता नैवेद्य? 3 मुद्रा आहेत ध्यानाकरता. पद्मासनातून ध्यानाकरता 3 मुद्रा आहेत, त्या परमेश्वराला अर्पण करायच्या. नाव म्हणून सुंदर दिलंय, मुद्रा. मुदम ददाती देवानाम द्रापयती असुरानपी. ज्याच्यामुळे देववृत्तीला आनंद होतो, मुदम. आणि असुर वृत्ती नष्ट होतात, असुर वृत्ती नष्ट होतात. द्रापयती म्हणजे नष्ट होणे. असुरानपी, त्याला म्हटलं मुद्रा. मुद्रा 24 प्रकारच्या आहे ना. संध्यावंदनात आपण मुद्रा करतो ना. आता इथे 3 मुद्रा आपण भगवंताला अर्पण करू. वेदू नारायणाला. पहिली अशी, हात सरळ मांडून घ्यायचे. ध्यानाची पहिली मुद्रा. ध्यान लागले, डोळे बंद, आत पाहायचा. आता बाहेर खूप पाहायला आपण, आता आत पाहायचं. सी विदिन, नॉट विदाउट. ही ध्यानाची पहिली मुद्रा. आता ध्यान जर लागलं ना तर या ठिकाणी पृथ्वीची कर्षण शक्ती बाहूवर येऊन हात दुखतात, म्हणून काहींनी काय केलंय, सोयीस्कर वाटावं म्हणून कोपरं मागे घेतली अशी. या असं करायचं, कोपरं मागे घ्यायची. ह्याची त्रास कमी. त्याच्यापेक्षा उत्तम ध्यानमुद्रा विवेकानंद, महावीर, गौतम बुद्ध. डावा तळा त्यावर उजवा तळा. बस, छान आहे. तासून तास बरं या अवस्थेत. ध्यान लागलं ना तर तासून तास म्हणून बसला जातो त्या अवस्थेत. तुकारामाने म्हटलंय, देहभाव हारपला तुझं पाहता विठ्ठला. देहभावाच्या वर निघून जातो, त्याला म्हणतात ध्यान. हे खोटे जे प्रकार चालले आणि याला काही अर्थ नाही. फार खोटेपणा आजकाल मागला. देहभाव हारपला तुझं पाहता लागून जातं ध्यान. यानंतर हा पहिला प्रकार आहे. 3 प्रकार झाले ध्यानाचे. आता परमेश्वराला आपण नैवेद्य दिला आसनाचा. आता पलीकडे पद्मासनाचे जवळजवळ 40 प्रकार आहेत. त्याच्यापैकी जेवढे आज जमतील तेवढे आपण पाहू. पहिला प्रकार, दोन्ही गुडघ्यावर तळहात ठेवायचे असं. आता कपाळ हळू जमिनीला लावायचं. कुठे ताण पडतो, कुठे दाब पडतो तुम्ही पहा. ज्या ज्या ठिकाणी ताण पडेल आणि ज्या ज्या ठिकाणी दाब पडेल तिथे रक्त वाहिल जाते. रक्त वाहिलं की शरीराची आपण शुद्धी होती. औषधाची आवश्यकता नाही. तू बरोबर लक्षात. इतकं वर्णन मला बघून सांगणं शक्य नाही, वेळ कमी आहे. कुठे ताण पडतो, कुठे दाब पडतो, where there is pressure and tension, the blood will flow profusely in both parts and will cleanse the whole body. शरीर शुद्ध होतं. एक लावा कपाळानं म्हणजे लावा.
आज लागत नसेल काही दिवसांना लागेल, जबरदस्तीने गावला पुष्कळानं जमलं पुष्कळ. मग करून मंद श्वासाने स्लो रेस्पिरेशन, 2 हळूच वर हळूच वर आहे. आसानी से किया जाए सो आसन, हळूहळू करायचं, झटक्याने करायचं नाही. पुन्हा एकदा एक लावा कपाळ जमिनीला लावा. गुड, छान. 2 काही काही फार छान करतात, ते छान करतात. ते काय तुमचं नाव? नाव छान करतात. आता दुसरा प्रकार, जमिनीवर तळहात ठेवायचे. राजेश करून दाखवतात आणि तळहात सरको समोर न्यायचं आणि कपाळ जमिनीला लावायचं. काय काय कुठे ताण पडतो. उत्तम आसन आहे. झोपताना झोपायच्या वेळेला हे आसन करा, मग झोपा. झोप झाल्यानंतर सकाळी उठाल हे आसन करा, मग जा. पोट साफ होईल, संबंध बिलकुल छान. काही औषधाची गरज नाही. मी रोज करतो, तुम्ही करत जा. एक सरकवा हात, लावा कपाळ जमिनीला, लावा कपाळ, छान, उत्तम, गुड. मंद श्वास चालू आहे, स्लो रेस्पिरेशन. 2 ऊपर, वर या, हळूहळू. पुन्हा एकदा 1 छान, 2 वर. त्यानंतर दोन्ही हात मागे ठेवायचे जमिनीवर, नितंबाच्या मागे. आता एक म्हटल्यानंतर छाती समोर आणायची आणि मान मागे घ्यायची. हे करून दाखव. जितकी छाती समोर आणली जितकी आणि मान घ्यायची मागे. कॉन्व्हेक्स बहिर्गोल शरीराची रचना करायची. आता 1 आणा छाती समोर, घ्या मान मागे. जितकी छाती समोर आणि तितका जास्त लाभ. मंद श्वास चालू द्यायचा. 2 हळू समोर. पुन्हा एकदा 1 घ्या, छाती समोर आणा. 2 उत्तम. आता हे 2 जण करतात, त्याच्याप्रमाणे तुम्ही करा. हे आणि ती मुलगी, हा ते दोघं करा. हा तुम्ही करा. हा छान करतात, छान, उत्तम, व्हेरी गुड. असं झालं. 2 छान. आता आपण सगळे करू. 1 आणा छाती समोर, छान. 2 समोर, छान. आता नितंब उचलायचे, शरीराचा बहिर्गोल करायचा, कॉन्व्हेक्स. 1 उचला, नितंब उचला, अच्छा, छान. मान मागे, छाती समोर, छान. 2 पुन्हा एकदा 1 घ्या मान मागे, छान. 2 समोर. या आसनाचा लाभ जेवढं मला सांगणं शक्य आहे सांगेल. हे आसन जो रोज करेल त्याचं वय आहे त्याच्यापेक्षा कमी वाटतं. ज्याला इंग्लिशमध्ये रिटार्डेशन ऑफ एज म्हणतात. 70 वर्षाचं वय असेल 50 वर्षाचं वाटेल. हे आसन रोज केलं तर 50 वर्षाचे असं 30 वर्षाची तरुण दिसतात. करून पहा. रिटार्डेशन ऑफ एज. पाठीचा कणाचा बहिर्गोल केला की अधिक तरुण दिसतो तुम्हाला. सगळं असं सांगतो. त्यानंतर दोन्ही हात बाजूला घ्या, दोन्ही. आता 1 म्हटल्यानंतर 180चा कोण करून मागे पाहायचं होईल आणि दोन्ही हात जमीन हे करून दाखवतात. दोन्ही हात असे मागे
आणि खूप 180चा कोण करायचा. लवचिक शरीर होऊन दे. 2 समोर, 3 डावीकडे, 4 5 समोर. आपण करूया. 1 टू द राईट, उजवीकडे, उजवीकडे. असं, व्हेरी गुड. उजवीकडे, टू द राईट, दाहिनीवर. हे काळा काळा घालून बसतात ते चष्मा, हे डावीकडे गेलं. हा, तिकडे करायचं. 2 समोर, 3 डावीकडे, टू द लेफ्ट. दोन्ही हात घ्यायचे मागे, जितके घेतील तेवढे घ्या. लवचिक शरीर होईल. 4 समोर. पुन्हा एकदा पुष्कळाने बरोबर. 1 टू द राईट, 2 समोर, 3 डावीकडे, 4 समोर. कुठे ताण पडतो तुम्ही लक्ष द्या. आता थोडं कठीण. उजवीकडे वळल्यानंतर मग कपाळ जमीन लावायचं. हे करून दाखवतात. 1 2 3 4 समोर, 5 6 7 8. खूप लवचिक शरीर करायचं. 1 उजवीकडे, 2 लावा कपा, लावा. आज नाही उद्या लागेल, काय हरकत नाही. जबरदस्ती नका करू. पुष्कळानं जमलाय, पुष्कळानं जमलाय. 2 कपाळावर, 3 समोर, 5 डावीकडे, 6 लावा कपाळ, लावा कपाळ, 7 8 समोर. व्हेरी गुड. 1 उजवीकडे, 2 लावा कपाळ, 3 वर, 4 समोर, 5 डावीकडे, 6 लावा कपाळ, गुड, 7 वर, 8 समोर. मी हिंदुस्थानभर जगभर फिरतो. मी असं पाहिलं आहे की 15-15 20-20 वर्ष आसनं करतात, पण हे पोट मोठं. योग्याचं पोट कधीही मोठं राहणार नाही आणि योगी कधी लठ्ठे राहणार नाही, रोडे राहणार नाही, लठ्ठे नाही. हे प्रपोर्शनेट फिजिकल प्रमाणबद्ध शरीर. इकडे कोणी लक्ष देत नाही. पोट हे पतलं पाहिजे. नैसर्गिक हे मोठं जे बल्जिंग दॅट इज नॉट गुड. पोट पतलं पाहिजे, पातळ. त्याच्याकरता आपण पोटाचे काही आसनं ह्याच्यात पद्मासनं जमवलं. ह्या दोन्ही मुठी अशा करायच्या, अंगठा हात बोटवर, नाभीजवळ ठेवायचं. आणि 1 म्हटल्यानंतर कपाळ जमिनीला हळूच लावायचं. मंद श्वास चालू ठेवायचा. पोटाचा आकार कमी होईल. पोटामध्ये काय जे रोग असतील, लिव्हर, गॉल बॅडर, पॅन्क्रियास, किडनी, सगळं छान होतं. हे आपलं नवीन संशोधन. 1 लावा कपाळासमोर जमिनीला, मुठी काढून ठेवा पोटात. ते शिकविले. मुठी काढून ठेवायचे पोटात. असं लावा कपाळ, गुड. मंद श्वास चालू आहे. पहा, सगळे विकार नाही ठेवतील पोटाचे. बद्धकोष्ठ, अपचन, काय काय सगळं. 2 हळूच. पुन्हा एकदा तुम्ही लक्ष द्या कुठे कुठे ताण पडतो. 1 लावा कपाळासमोर, लावा. आज जमत नसेल, काही दिवसांनी जमेल. 4 2 पाठीच्या कण्याच्या आत आणि पोटाच्या मागे इथे असतात. आजकाल याचे खूप विकार वाढत आले पाण्यामुळे, ह्याच्या त्याच्यामुळे. किडनी विकत घेतात दुसरे. किती किंमत आहे? 10-10 लाख. तो श्रीमंत असेल तो काही गरीब विचारामध्ये. म्हणून किडनीची याच्याकरता आणखी आसन शोधून काढलं आहे. कोपरं लावायचे. हे करून दाखवतो. कोपरं लावा आणि नाभीच्या ठिकाणी गाडा पोटावर किडनी आणि कपाळ जमिनी लावायचं. समोर येताना कोपरं समोर नाही आणायची, आणखी रेटायची पोटावर. 1 लावा कपाळ मुठीवर, कोपरं समोर नाही आणायची, आणखी पोटामध्ये आणखी रो आहे. 2 हळूच वर,
पुन्हा एकदा लावा कपाळ, उत्तम. ही आमच्यात ही काय होती, माय ग्रेट ग्रँड डॉटर, ही मुलगी छान करते. कर ग हे कर, रोज नका ते कोपरं थांब. तिचं नाव काय, कोपरं लावणार. असं कर, हे सुंदर करते. शाबास, 2 वर. आता तिसरं स्वस्तिक पद्मासन, उजवा हात डावा. ह्या ज्या पासळ्या आहेत आपल्या, काय म्हणायचं मराठी पासळ्या म्हणतात, काय म्हणतात, बरगड आहे त्याच्या खाली, त्याच्यावर नेणे. आता एक म्हटल्यानंतर हात तसे ठेवून कपाळ जमिनीला लावायचं. उरले सुरले पोटाची सारी जाऊन नाही शोध हो ती ल आणि पोट कमी होईल. लावा कपाळ, लावा जमिनी. असं कुठे ताण पडतो तुम्हीच पाहा. मंद श्वास चालू द्या. 2 छान जमलं. आता डावा हात प्रथम, मग उजवा. चेंज द हँड. पुष्कळ 2 आणखी पुष्कळ प्रकार आहे पद्मासन आहे, पण आता वेळ नाही. आता यानंतर प्राणायाम. पायांना ताण पडला असेल, पाय मोकळे करून हलवून रिलीज असेल, पाय मोकळे करा, हलवा, म्हणजे ताण कमी. प्राणायाम जसा हा शब्द त्यांनी ऋषीमुनी उडला आसन, तसं प्राणायामामध्ये खूप खोल अर्थ आहे. प्राण आयाम. आयाम म्हणजे त्याच्यावर निर्बंध आणायचे आणि त्याची शक्ती वाढवायची. तसं स्टीम इंजिन असतं वाफेचं, त्या वाफेला सुपरहीट करतात. ही शक्ती त्या इंजिनमध्ये ते कितीतरी ओझं वाहून घेऊन जाते इंजिन. तसंच साऱ्या विश्वामध्ये प्राणशक्ती भरली आहे. इन रिमोट कॉर्नर ऑफ द वर्ल्ड, विश्वाच्या टोकापर्यंत किती विश्व आहे कोणाला माहीत नाही, आहे सर्वत्र. एवढं प्रत्येक त्या कोपऱ्यापर्यंत प्राणशक्ती आहे, व्हायटल फोर्स. ती आपल्यासाठी साऱ्या विश्वाच्या पिंडी ते ब्रह्मांड, साऱ्या ब्रह्मांडात जे काही असेल ते तिथे आहे आणि इथे जे आहे ते तिथे आहे. मग या पिंडाला सांभाळलं की विश्वाला सांभाळलं बस. खूप आपल्या लोकांनी खूप चिंतन करून ठेवलं आहे, हे सांभाळा, विश्वाचे मालक झाले. आपल्या ती प्राणशक्ती आहे, विखुरली आहे कणाकणा. कणकण मी भगवान, कणाकणात ती प्राणशक्ती आहे. तिच्यावर संयम आणायचा. कसा आणायचा? प्राणायाम. प्राण आयाम, सुंदर नाव दिलं. विलक्षण शक्ती वाढते, प्राणशक्ती खूप आपलं संयम येतो. काय नाही करू शकत, हृदय वेळेवर. पहिला प्राणायाम दीर्घ श्वसन, डीप ब्रीथ. आता मांडी डीप ब्रीथ, हळू श्वास घ्यायचा, हळू स्लो, काही नाही करायचं आणि हळू सोडायचं. हळू श्वास घ्यायचा आणि हळू सोडायचं, काही नाही करायचं. श्वास सोडताना घेताना मग जितकं आरामात मी त्यांच्या वेळेस विलक्षण संयम येतो प्राणशक्तीवर आणि तो विश्वाचा मालक होतो. डीप ब्रिदिंग, दीर्घ श्वास. मी म्हणे एक त्या अनुपातामध्ये टायमिंगमध्ये श्वास घ्या आणि 2 म्हणजे रुकायचं नाही, लगेच हळू श्वास, हळू घ्या, हळू श्वास. काय परिणाम होतो तुम्ही पहा. लठ्ठपणा कमी होईल. मधुमेह यायला झाला आहे, तो मधुमेह म्हणजे असं मी थट्ट, माझा स्वभाव थट्टेखोर आहे. मधुमेह हा इंग्लिश शब्द आहे, मराठी शब्द आहे डायबिटीज. नाही ना, आत्ता तो नाही, पुष्कळचे इंग्लिश शब्द बिमालूम आपल्या मराठीत झाले. मधुमेह कमी होतो
हृदयविकार ज्यांना असेल तोही कमी होईल होईल विश्वासाने सांगतो. डोक्यावर ताण, खूप टेन्शन, हायपर टेन्शन, जे मोठ्या जागेवर आहेत जबाबदारीच्या, खूप ताण पडतो. हा प्राणायाम करा, ताण कमी पडेल. आणखी पलीकडचा लाभ, ध्यानाकडे प्रवृत्त व्हाल तुम्ही. हा प्राणायाम रोज करा, ध्यान लागेल. तुमच्यापैकी काही लोक हा प्राणायाम करता का इथेच ध्यान लागेल तुम्हाला. ए मॅन गोज टू द डीप डीप स्टेज ऑफ द माइंड. खोल मन चाललं जातं. देहभाव आरोपला तुझं पाहता विठ्ठला, ही अवस्था येईल. पहिला प्राणायाम, दीर्घ श्वसन, डोळे बंद, डावा तळ हात त्यावर उजवा तळ हात, असे बरं. डोळे बंद. आता आत पहा, सी विद इन, नॉट विदाउट. एक म्हटल्यानंतर श्वास घ्या हळूच, आणि हळू दोन म्हटल्यानंतर सोडा. काही लोकांना ध्यान लागलं की पाहतो खोल ध्यानात चालला रोज. अनेक लाभ आहे, ध्यान प्रौढ होऊन जातो. दुसरा प्राणायाम, भ्रमराप्रमाणे नाद करायचा. आंदोलन असं, काही लोक सारखा आवाज ठेवतात, नाकाने आवाज करायचा. खूप श्वास घ्या, श्वास म्हटल्यानंतर खूप श्वास घ्या आणि नाकाने आवाज करायचा. आंदोलन असं चल, दीर्घ गंभीर. काही ठिकाणी एकसारखा आवाज करायला सांगतात, त्यांनी लाभ नाही होत. आंदोलन ध्यानाकडे प्रवृत्त होऊन जातो माणूस, आणि मधुमेह कमी होतो, हृदयविकार कमी होतो, टेन्शन हायपरटेन्शन कमी होतं. पूर्ण शरीरात रोगच राहणार आहे. ध्यान लागलं तर शरीरामध्ये रोग राहतच नाही. इट इज अन इक्वेशन. ज्या शरीरामध्ये रोग नसेल त्याला ध्यान लवकर लागेल. ध्यान लागण्याकरता शरीरात रोग नको. रोग असेल तर ध्यान लागणार नाही नाही नाही. म्हणून शरीर शुद्ध होण्याकरता हे आसन प्राणायाम आहे. आता आपण हे दुसरा प्रकार, मी श्वास म्हणजे खूप श्वास घ्या आणि नाकाने भ्रमराप्रमाणे आवाज करायचा. डोळे लावून घ्यायचे. नाही नाहीत मला, तुम्हाला येत मला जिथं कहू, मी तुमच्याबरोबरच राहणार. आता आपण सगळे डोळे बंद करा. डावा तळा त्यावर उजवा तळा. श्वास खूप घ्या. सगळ्यांनी आवाज करायचा नाकाने. पुन्हा श्वास. 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 श्वास.
कर्णभ्रामरी तर्जनी कानात घालायच्या आणि हात जमिनीला समांतर, तोच लाभ आहे. खोल ध्यानात मन जाईल आणि कानाची विकार ज्यांना असेल ऐकू येत नाही वयोमानाप्रमाणे आणखी काही ते विकार कमी होते. श्वास म्हटल्यानंतर श्वास घ्या आणि भ्रमराप्रमाणे नाक करायचं, कानात बोट घालून जास्त दाब. श्वास 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 बस. त्याला म्हणतात कर्णभ्रामरी. खोल ध्यान लागतं. आणखी प्राणायाम मग पलीकडे जाऊ. त्याला म्हणतात कपालभाती. माझ्या मताने हा प्राणायाम ज्ञानेश्वर माऊलीने सुरू केला असला पाहिजे. आणि महाराष्ट्र सोडल्यास इतर प्रांतात हा प्राणायाम लोकांना माहितीही नाही. माहीत झाला असेल तर इथूनच माहीत झाला असेल. कारण भारतात सर्वत्र राहिलं, वर्ष राहिलं. मी मराठी आहे, माझा जन्म महाराष्ट्रात झाला म्हणून तरी मी उत्तर भारतीय दक्षिण भारतीय. मी मराठी कमी आहे, तर माझ्या बोलण्यावर मराठी शब्द येताना हिंदी इंग्लिश शब्द जास्त येतात. माऊलींनी हा प्राणायाम सुरू केला, परिपूर्ण प्राणायाम. कपाल म्हणजे कपाल, भा म्हणजे प्रकाश ज्ञान. हा प्राणायाम केल्यानंतर मधुमेह कमी होतो. पण ज्यांना हृदय विकार आहे, डोंट गो सफरिंग फ्रॉम हार्ट ट्रबल, त्यांनी हा करायचा नाही. तर श्वास म्हटल्यानंतर खूप छाती श्वास भरायचा खूप, आणि 2 म्हटल्यानंतर नाकानी शिंकेप्रमाणे 3 झटक्यांनी श्वास सोडायचा. शिंकतो ना पण तसं करायचं. ज्यावेळेला ऋतू बदलतो, तुम्ही बारकाईने पाहत जा आपल्या शरीराकडे, ऋतू ज्यावेळेला बदलतो त्यावेळेला शिंका येतात आपल्याला. लक्ष आहे, लक्ष द्या. शिंका आहे चांगला, आपण डॉक्टरकडे धावतो, काही गरज नाही. शरीरामध्ये जेवढी केंद्र आहेत स्वास्थ्यांची ती उद्दीपित होतात आणि मोकळी होतात, रोग नाही राहत. शिंका आहे चांगलं, त्याचाच प्रयोगी आहे. 1 म्हटल्यानंतर श्वास घ्या खूप, आणि 2 म्हटल्यानंतर शिंक 3 वेळा शिंकायचं. सगळं शरीर हालेल, त्याला समुद्र मंथन म्हणतात. ते समुद्र मंथन, त्या समुद्राचं मंथन आहे, हा समुद्र आहे. तुकारामाने म्हटलं आहे ना, कोणतं ते, ओवाळा ओवाळा माझा सद्गुरू राणा पाठाई दया रणा 5ही तत्वांच्या ज्योती प्रकाशला. इथे सगळं पाहिलं. निराकार वस्तू कैशी आकार. तिकडे ज्ञानेश्वर, इकडे तुकाराम, 2 महापुरुष महाराष्ट्रात झाले. इतरांचं काही काम. निराकार वस्तू कैशी आकार आली, सर्वाघटी व्यापक माझी सद्गुरू माऊली. 16 सहस्रधारी हरिणी काय रचिली, 9 खिडक्याचा ढोल आज मूर्ती बसवली. सप्तसागराचा वेढा कसा घातला म्हटलंय ना. किती चक्र आपल्या शरीरामध्ये? 7. ते 7 सागर आणि परिपूर्ण शरीर. सुंदर वर्णन तुकाराम. तुका म्हणे बाप माझा कनवाळवाला आला. याप्रमाणे हा प्राणायाम केला. काही दिवसांनी सतत करत. काही दिवसांना डोळे तुम्ही बंद केले की तुमच्या डोक्यात चंद्रमा दिसेल. या अनुभव चंद्रमा दिसेल, मोठा चंद्रमा दिसतो. त्या चंद्रमाचा आवाज येतो डोळे मिटल्यावर. काही लोकांना डोळे मिटून चंद्रमा दिसतो. अनुभव घ्या. ज्यांना चंद्रमा दिसतो त्यांच्या या मस्तकामध्ये त्यांना चंद्र उपाधी दिली आहे. आता आपली परंपरा, वैदिक परंपरा नष्ट होत चालली आहे. ज्यांना ज्यांना चंद्र दिसत असेल त्यांच्या नावाच्या नंतर चंद्र लावत असेल. रामचंद्र, कृष्णचंद्र, प्रतापचंद्र, चंद्र, ती उपाधी आता सगळं नष्ट होत चाललंय. पुन्हा आपल्याला ते आणायचं आहे, जगभर पसरवायचं आहे. त्या माझ्याप्रमाणे चला आता कामं करायला लागा.
इंग्लंड, अमेरिका, जपानमध्ये जिथे तुमची मुलं असतील संबंधित जा तिथे, चांगल्या लोकांना आहे. आता वेळ आली आहे, जगाचा विनाश अटळ आहे. जगाचा म्हणजे काही अनावश्यक लोकांचा. मरू द्या त्यांना, मरू द्या नव्हे, आम्ही मारू त्यांना. मी जरा स्पष्टच बोलतो. ऑपरेशन करायचं ना तर डॉक्टर काही आपल्या घरी येत नाही का, आपण डॉक्टरकडे जातो ऑपरेशन करायला. आज वेळ आली आहे. आणि ह्या वैदिक परंपरेचा पण हे जगभर झालं पाहिजे. कपालभाती हा प्राणायाम केल्यानंतर मधुमेह राहत नाही. पण ज्यांना हृदयविकार आहे, दोज हू आर सफरिंग फ्रॉम हार्ट ट्रबल, त्यांनी हा प्राणायाम करू नये. बाकी सगळ्या लठ्ठपणा कमी होतो, सगळे विकार कमी होतात. आता आपण करू. डावा तळहात तर उजवा तळहात, डोळे बंद. श्वास म्हटल्यानंतर खूप श्वास घ्या आणि 3 वेळा शिंकायचं. स्नीज, छीक नाही. 1 म्हटल्यानंतर श्वास घ्या आणि 2 म्हटल्यानंतर शिंकायचं 3च वेळा. त्याला शरीर हालेल, हालू दे शरीर, मंथन होईल शरीरात. ते समुद्र मंथन आहे. त्या कथेतलं नव्हे, हे प्रत्यक्ष याच्यातलं आहे. हे दम, दॅट्स इट. 3 वेळा. 1 2 गुड. 1 2 छान. 1 2 1 2. पुन्हा केव्हा मी मुंबईला आलो तर तुमच्यापैकी एक दोघं जरी असे मिळाले, काकाजी मला चंद्र दिसतो.